नाना आई तुम्ही इथं आला वे वय का ग आजा जरा 2 मिनिटं इकडे ये र. किती पैसे जवळ ये जरा 2 मिनिट. काय ग काय झालं सगळं नीट आहे ना? अजून तर समजा नीट आहे पोरा, पण आम्हाला सगळ्यांना तुझ्या संग बोलायचं होतं म्हणून. माझ्या संग काय? काय नाही र, आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की तू नको जाऊस पोस्टिंगला. काय? अरे ऐक तर जरा. अरे आत्ताच तुमचं लगीन झाले, दोघं बी तुम्ही तरणी ताटी ह्याचा. अरे अख्खा आयुष्य तुमच्या पुढ्यात पडले. आणि आजा असं असताना कशाला जीव धोक्यात घालायचा. जे तू बोलतेस असं? तू हा राजा, तू माझ्या लेकीचा अंश आहेस र. तुझ्या जीवाची काळजी लागली रे मला. काय जे तुम्हाला बी असं वाटतं? नाही, कसं आहे आजा, तू पुन्हा एकदा विचार करून बघ की. विचार झालाय माझा मामा, आणि तो बी लहानपणीच. आयुष्यात कायम फक्त मला फौजीच व्हायचं होतं. नाही पटतंय आम्हाला, पण आता जबाबदारी आहे तुमच्यावर. फौजीवर अख्ख्या देशाच्या जनतेची जबाबदारी असती, आणि तो ती समर्थपणे फेलतो ना, म्हणून आपण इथं सुखानं राहू शकतो. आणि उद्या सगळ्यांना घरातली जबाबदारी महत्वाची वाटायला लागली तर कसं होईल नाना? आजा, अरे बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे, तुझी वेगळी आहे. अरे मामा, बाकीचे काय आणि मी काय? अरे सगळे आम्ही ह्याच मातीची लेकरं आहे. कालपर्यंत कोणालाच असं वाटत नव्हतं. हा, अरे नानाने आईची अवस्था समजू शकतो मी. पण जे मामा, तुम्ही पण तू इथं आहेस तर तुझी एवढी काळजी वाटते. आणि तू तिकडे गेल्यावर नको बाबा, खरंच नको जाऊ, तू आपला इथंच राहा. मी कसम घेताना तुम्हीच माझं कौतुक करत होता ना. मामा, हे पदक बघ. पदक तुझ्या छातीवर लावलं तर तूच मला म्हणलास ना रे. आजा, अभिमानानं आज माझा ऊर फुटतोय काय असं वाटतंय बघ. त्या पदकावर काय लिहिले ते परत एकदा वाच. अपनी संतान देश के प्रति बलिदान. आजा, अरे का आम्ही म्हणतोय म्हणून नाही, पण शीतलचा तरी विचार कर. अरे तुमचं आत्ता कुठं लग्न झाले, नवीन संसार सुरू झालाय आणि तू जाणार होय. अजिंक्य, अहो तुम्ही जरा नीट विचार करा की. शितले, अगं सांग की त्यांना. अगं तू समजावून सांगितलं म्हणजे ते ऐकतात तुझं. ऐक की जरा आमचं. अजिंक्य, कुणी बी काय बी बोललं तरी तुम्ही तुमचा निर्णय बदलायचा नाही. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. अगं तुला काय कळतंय का नाही? शीतल, अगं तुम्ही भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेताय. जरा पुढे जाऊन विचार करा की आमचा पण. अख्खं आयुष्य पडलंय अजून तुमचं. पांडुरंगाच्या मनात तसं काय बी नसेल, असं काय बी होणार नाही. पण
खरंच असं काय झालं तर? तुम्ही सगळीजण भावनेच्या भरात विचार करताय इक्याचं असं झालं, आज ते आपल्यामध्ये नाही म्हणून असं खचून कसं चालल? राजा, अरे ऐक रे पोरा माझं, कशाला नको त्या गोष्टीचा हट्ट धरतोय? अरे तुझ्या उद्या जीवावर बेतलं तर काय करायचं आम्ही? जीजी, अहो तुम्हीच मला सांगितलं होतं ना, यांनी लहानपणापासून कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही, कारण त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं. अगं, असं सांगणं लई सोपं असतंय, पण आपल्यावर अशी वेळ आली म्हणजे नाही बाई, मला तर कल्पना बी करवत नाही. शीतले, अगं पोटचा गोळा आहेस तू आमच्या, तुझं चांगलं वाईट सगळं कळतंय का नाही आम्हाला? अगं आई, तसं नाही, मला कळतंय तुम्ही सगळीजण असा काय विचार करताय ती, पण लग्नाच्या अगोदरच मला हे माहित होतं. आणि आता इक्याचं असं झालंय म्हणून आपल्याला ते भोगाय बी लागले. आपण सगळेजण घाबरलोय म्हणून असा विचार करतोय ग. अगं पण आमच्या मनाचा काय तर विचार करा की. मला माफ करा आई, पण आर्मी सोडून मी दुसरं काय करू? माझं कशातच लक्ष लागायचं नाही. अरे करशील की काहीतरी, मस्त हुशार आहेस तू, आणि तसं मी नाही काही केलं तर चालतंय की र. जीजी आओ, तुम्ही तर त्यांना असं बोलू नका. ह्या घडीला आपल्याला त्यांना बळ दिलं पाहिजे. अगं विकेच्या आईचं बघितलंच नवं कसं झालंय. अगं एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं तिचं. आणि अशी येळ तुझ्यावर आली तर आणि अशी येळ तुझ्यावर आली तर काय करायचं? अशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही, आणि समजा आलीच तर मी तिला सामोरं जायला तयार आहे.